ताई, काय नेमकी आज मोर्चा घेतलेला आहे, शिवसेना मनसेचा मोर्चा आहे ठाणे महापालिकेवरती, काय बोलाल? शिवसेना मनसेना अधिक ठाणे नगरीची जनता, ही ठाणे नगरीची जनता सुद्धा याच्यात उतरलेली आहे. कारण होरपळून निघालेत सगळे, होरपळून निघालेत. ज्या नगरपालिकेच्या सुविधा आहेत ना त्या पब्लिकला व्यवस्थितपणे मिळत नाहीयेत. लोकांना पाणी मिळत नाही, कचरा टाकायला डम्पिंग ग्राउंड मिळत नाहीयेत. काय करणार? काय नगरपालिकेचा उपयोग काय आहे? लोकांनी टॅक्स भरायचे आणि त्या टॅक्स मधली मलाई कोणी खायची या सत्तेदारांनी. उपयोग काय मग त्या टॅक्सचा? आमच्याकडून टॅक्स पिळवणूक करून घेताय ना तुम्ही. आज सामान्य माणूस कसा कमावतोय आणि कसा टॅक्स भरतोय आणि तो टॅक्स मार्गी लागत नाहीये. मध्ये काय बातमी आलेली आहे, ठाणे महापालिकेत एका अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी 35 कोटी मागितली. ही बातमी काय सांगाल त्या बातमीबद्दल? अहो ही बातमी काय, अजून काही बातम्या फुटत नाहीयेत. पण जे टेबल खालून जे पुडकी जायची ना तेवढी जात आहेत ह्या अधिकाऱ्यांना, आणि ती कुठेतरी थांबतील त्यावेळेला ह्या नगरीचा विकास घडेल. तर हे नुसतं उंच उंच बिल्डिंग बांधून काही फायदा नाहीये. त्या लोकांना समाधान मिळालं पाहिजे, राहायचं ते मिळत नाहीये. ताई, तुम्ही काय बोलाल? मी एवढंच म्हणेल की जो आजचा प्रचंड जो आज आमचा मोर्चा निघालेला आहे तो या भ्रष्टाचार विरुद्ध आहे. जे इकडे काय गोल्ड चाललेले आहेत, एक स्लॅब बांधायला पण त्यांनी 15 लाख घेतात हे लोक अधिकारी, आणि जिकडे तिकडे लाच घेतात ना, आणि जिकडे तिकडे त्यांचा भ्रष्टाचार चाललेला आहे कचऱ्याच्या बाबतीमध्ये, पाण्याच्या बाबतीमध्ये. मग आम्ही सामान्य जनतेने काय करावं? ट्रॅफिकची समस्या भरपूर आहे तिथं 12 महिने चालू करायलाच नको. आयुष्यामध्ये हे ठाणेकरांसाठी जाम हा लागलेलाच. आयुष्यामध्ये वसई झाला, विरार झाला, फाउंटन झाला, कल्याण डोंबिवली झाले, प्रत्येक साईडनी जाम आहे. इकडनं कल्याणला जायसाठी 2.5-3 तास लागतात, इकडनं फाउंटनला जायला 2 तास लागतात. हा रोड खोदला नाही, ह्याचं काम झालं नाही की हा रोड खोदतात. म्हणजे इकडनं हा पण रोड खोदणार, तो पण रोड खोदणार, आणि लोक जाणार कुठून? रॉंग साईडनी खूप काम आहेत. ह्या साईडला खोदलं की एकाच ब्रिजचं काम चाललंय, त्या साईडला मग मेट्रोचं काम चाललंय, त्या साईडला कंस्ट्रक्शनचं काम चाललंय, कुठे फुटपाथचं काम चाललंय. ठाणेकर नागरिक जाणार कुठे? तुम्ही काय बोला? आम्ही वाघाळी स्टेट मधून आलेलो आहोत, डिसोदावाडी मधून. आमच्या बिल्डिंगला धोकादायक म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. C2 मध्ये आम्ही होतो. आम्ही काम करायला घेतलं बिल्डिंगचं आणि त्यांनी आम्हाला C1 वर नेऊन पोहोचवलं आणि आम्हाला बिल्डिंग रिकामी करून टाकलेली आहे. पूर्ण लोकांना आमच्या घरातल्यांना हाताला धरून बाहेर काढलं, दरवाजे सुद्धा काढून टाकले, लाईट पाणी काढून टाकलेलं आहे आणि आम्हाला एकदम बेहाल केलेलं आहे. ठाणे महापालिका आणि पोलीस प्रशासन हे भ्रष्टाचारामध्ये 1 नंबर वरती महाराष्ट्रामध्ये मला तर वाटतं आता येणार आहेत असं मला वाटतंय. आणि सामान्य मुख्यमंत्री सुद्धा लाभलेले आहेत. मुख्यमंत्री जरी लाभलेले असले तरी त्यांनी 1500 रुपयाचं जे महिलांना जे गाजर दिलेलं आहे आणि ते सुद्धा आता महिलांना दिलेलं जे गाजर आहे ते सुद्धा त्यांचं तुटून गेलेलं आहे. आम्हाला त्यांचे 1500 रुपये नकोत, पण आमचे जे घर आहेत ती C2 मधून C1 मध्ये अनधिकृतरित्या म्हणजे अतिशय धोकादायक म्हणून जी रिकामी करून घेण्यात येत आहेत त्याच्याबद्दल आम्हाला आमचं मत मांडायचंय. शिंदे साहेब ठाणे, आम्ही शिंदे साहेबांच्या मतदारसंघात राहतोय, म्हणजेच वाघाळी स्टेट मध्ये. त्यांचं लक्ष बिलकुल नाहीये. त्यांची लाडकी बहीण आज रस्त्यावर आलेली आहे. काय म्हणायचं तेच समजत नाहीये मला. तुम्ही काय बोला? बघा, आम्हाला घरातून बाहेर काढलेलं आहे. आम्ही तरुण मुली आमच्या बिल्डिंग मध्ये आम्ही राहतो, ठीक आहे. अजून आता आम्ही कुठे राहतो माहितीये का? आमचे दरवाजे खोडून घेतले. आम्ही ते आमच्या बिल्डिंगच्या खाली ना मंदिर आहे, त्या मंदिरात आम्ही राहतोय. आम्ही 12 जण आहे, 12 फॅमिली आहे, 12 फॅमिली त्या मंदिरात आम्ही राहतोय. जर आमच्या सोबत रात्री काही झालं तर याची जबाबदारी कोण असेल? आम्ही कोणाला ठरवू? जर आमच्या जीवाला काय झालं, जर आमच्या सोबत काय बरं वाईट झालं. एकनाथ शिंदे याच्या मतदारसंघामध्ये ही परिस्थिती आहे. हो, मग आता काय करायचं? याचं सोल्युशन आम्हाला कुठेच भेटत नाहीये. पहिले आम्हाला डिक्लेअर केलं आमची बिल्डिंग C2 मध्ये आहे, आम्ही कामं स्टार्ट केले, अर्धावट काम झालेलं आहे आमचा. मग नंतर हे लोक 8 तारखेला येऊन आमच्या हातात, आई बापांच्या हातात धरून बाहेर काढतात. ते दरवाजा पूर्ण फोडून घेतलंय, लॉक सुद्धा तोडून घेतलंय आणि लाईट पाणी सगळं कापून घेतलं. मग आम्ही जायचं कुठे? आता आम्हाला तर एकच आधार वाटतोय आणि ते पण जाधव साहेबांच्या
खूप आधार वाटतो. आम्ही त्यांच्या आज या रॅलीला आलेलो आहोत की अटेंड करण्यासाठी आम्ही खास आलेलो आहोत आणि आम्ही त्यांच्याकडनं तरी तुम्हाला सांगा की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जर युती झाली, हे ज्या समस्या आहे समस्या संपतील का? नक्कीच संपतील असं आम्हाला पूर्ण ठाम विश्वास आहे. आणि समस्त महाराष्ट्राची मागणी होती की दोन भाऊ जर एकत्र आले तर या महाराष्ट्राचा नक्कीच कायापालट होईल. आमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे, दोन्ही ठाकरे एकत्र आलेत. आणि तसे आम्ही दिवा शहरातला दाती विभागात उपनगरी विभागात आलेलो आहे. आमच्या दिवा शहरात एवढे भ्रष्टाचार चालू आहे. आमच्या दिवा शहराला 2 ते 3 हजार निधी 2 ते 3 हजार करोड निधी येऊन सुद्धा आमचा दिवा भकास झालेला आहे. आमच्या प्रत्येक दिव्यातील नगरामध्ये पाण्याची टंचाई खूप प्रमाणात पाण्याची टंचाई होत आहे. यासाठी तिथले स्थानिक नगरसेवक जबाबदार आहेत. त्यासाठी आम्ही आज इथे राजविचार साहेबांच्या नेतृत्वात आज ठाण्यामध्ये मोर्चा घेऊन आलेलो आहे. तुम्ही काय बोलता? अतिशय आनंदाची गोष्ट आहे की बरं, काय बोलायला आज मोर्चा आहे, काय सांगाल? आज आनंदाचं वातावरण आहे. ठाकरे बंधू एकत्र आलेत. आम्ही दिवावासियाच्या तर्फे महत्वाचं म्हणजे ठाणे महानगरपालिका एकदम म्हणजे भ्रष्टाचार म्हणजे एवढ्या प्रमाणात केलेला आहे की सर्वांच्या अधिकाऱ्यांपासून आणि मोठमोठे नेत्यांपर्यंत सगळे भ्रष्टाचार टेंडरचे खात आहेत 10% हिशोबामध्ये. अशा गोष्टी चाललेल्या आहेत आणि कामाची तरतूद आणि मॅनेजमेंटची लेवल आहे यांची एकदम अक्कल शून्याचं कारभार चाललेला आहे. आता तुम्ही काय बोलाल, काय मोर्चाचा आज काय विषय काय आहे आणि काय बोलाल, कशा एकत्र आलेल्या सेना असं म्हणतात उद्धव बाळासाहेब, काय सांगाल? दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. आज तुम्ही बघू शकता ठाण्यामध्येच नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दिवाळी साजरी होते. दिवाळीच्या पूर्वी दिवाळी साजरी होते. खूप आनंदाची वातावरण आहे. काय नेमकी विषय आहे, नेमकी हा जे आंदोलन झालेलं आहे त्याला नेमकी विषय काय सांगितले, कुठे नेमकी भ्रष्टाचार काय सांगा त्याच्यावर? भ्रष्टाचार म्हणजे कोणीच आनंद नाहीये ना. शेतकऱ्यांना त्यांची भेटते काय, एवढी महागाई करून ठेवली आहे. नोकरदार वर्ग आज जे छोटे मोठे धंदे व्यवसाय करतात, शेतकऱ्यांनाही त्यांची ते मिळाली पाहिजे जी मदत आहे ती. हल्लाबोल मोर्चा आहे आजचा. जो रस्ता आहे तो महापालिकेचा जो भ्रष्टाचार कारभार झालेला प्रस्तावित त्याच्या संदर्भात हा मोर्चा आहे, तर त्याच्याबद्दल आपण काय बोलतो? सगळे जण त्रासलेले आहेत हो. गटर झाले, म्हणजे हे झाले, रस्ते झाले, पाणी झालं, सगळ्या समस्या आहेत. आता आम्ही ज्या विभागात राहतो त्या विभागामध्ये एकदम 8-8, 9-9 नगरसेवक असून सगळं गोजवर आहे. दिवा स्टेशन ठाण्यामध्ये तिथे पण हाच प्रकार आहे. भरमसाठ आपण येऊन कधी पाणी करावी. रस्त्याची समस्या आहे बघा, ठाण्याची रस्त्याची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे आणि अशा भरपूर समस्या आहेत. बघितलं जे एक अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याला भ्रष्टाचार करतानाही 35 कोटीची त्यांनी लाच माफ करायला पकडलं, त्याच्याबद्दल आपण काय बोला? सगळे वरबडलेले आहेत हो. नगरसेवकांपासून पूर्ण भ्रष्टाचारी अधिकारी आहेत, सगळे वरबडलेले आहेत, सगळ्यांच्या हात दगडाखाली आहेत. तुम्ही काय बोला? भ्रष्टाचार भरपूर आहे. म्हणजे ड्रेनेज लाईन म्हणा, घाणीचं साम्राज्य, रोड म्हणा, सगळीकडे खड्डे पडलेले आहेत. लोकांचा जाम सगळे प्रॉब्लेम भ्रष्टाचार चाललेला आहे दिव्यामध्ये. जर या ठाणे महापालिकेवरती मनसेची शिवसेनेची युती आली तर भ्रष्टाचार थांबेल असं तुम्हाला वाटतं? नक्कीच थांबेल वगैरे, भ्रष्टाचार वगैरे सगळं त्याला आळा पडेल वगैरे. आणि लोकांना एक चांगलं हे मिळेल वगैरे, रोगराई म्हणा, खड्डे मुक्त वगैरे एक चांगलं हे मिळेल वगैरे लोकांना. तुम्ही काय बोलता? त्यामध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. रस्त्यासाठी एवढे निधी आलेला आहे, तर निधी कुठे गेलाय, त्यांच्या खिशात गेलाय तर त्यांनाच माहिती. आणि पाण्याची समस्या जर बघायला गेलं तर पाणी, तर हे लोक बोलतात की पाणी खूप आहे, पण आमच्या विभागामध्ये म्हणजे पाणी विकत घ्यायला लागतो. एवढा टँकर लोकांनी पाणी देतात, म्हणजे 2-2, 4-4 दिवस पाणी नाही दिव्यामध्ये तुम्हाला पाणी नाही. टँकर येतं महापालिकेमधून येतं ना? नाही, टँकर ऍक्च्युअली ना, हा टँकर माफिया जो आहे हा आमच्या दिव्यातील नगरसेवकांचेच मुले झालेला आहे. कारण जे आज दिव्यामध्ये पाणी सोडणारे जे कर्मचारी वर्ग आहे ते आमच्या नगरसेवकांचेच बांधिलकीचे कार्यकर्ते आहेत. ते नगरसेवक सांगतात का ह्या एरियात पाणी कमी सोडतात का? त्याला कारण असे का त्या नगरातले लोक नगरसेवकांकडे जावी यासाठी ते लोक पाणी कमी सोडतात. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली
नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।